वृत्तपत्रांमधील जाहिरातींमधून शिंदे गटाचा ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न। मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, मत बाळासाहेबांच्या विचारांना, मत धनुष्यबाणाला, अशा आशयाची जाहिरात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शिवसेना उमेदवार, प्रवक्ते, नेते आणि पदाधिकाऱ्यांना पत्र। आरोप करताना तोल ढासळू देऊ नका, अपशब्द वापरू नका, विकासावरती मत मागा, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। शनिवारपर्यंत आचारसंहिता भंगाच्या एकूण 7,820 तक्रारी, तर त्यापैकी 7,784 तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली। राज्यात 1.5 कोटी ज्येष्ठ नागरिक, मतदानही सर्वाधिक हेच लोक करतात, मग लाडकी आजी योजना का नाही? मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांचा सवाल। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती जात उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंकडून बाळासाहेबांना अभिवादन। बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन। आदित्य ठाकरेंकडून बाळासाहेबांना अभिवादन। शिवाजी पार्कमधील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती आदित्य ठाकरे नतमस्तक। कुलाब्यातील बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मुख्यमंत्री शिंदेंकडून अभिवादन। यावेळी नीलम गोऱ्हेंचीही उपस्थिती। बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं फडणवीसांची एक्स पोस्ट। बाळासाहेबांना फडणवीसांकडून आदरांजली। बाळासाहेबांच्या भाषणाचा व्हिडिओ ही ट्विट। यवतमाळच्या पुसद मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अजित पवार विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्ष असा सामना। घराणेशाही उलथवून लावत विकासाची संधी देण्याचं शरद पवार पक्षाच्या शरद मैंदे यांचं आवाहन। गडचिरोलीमध्ये पोलिंग पार्टी रवाना होण्यास सुरुवात। नक्षल प्रभावित भागातील 220 बूथसाठी 1,200 कर्मचाऱ्यांना पोलीस हेलिकॉप्टरद्वारे सोडणार। नाफेड मार्फत खरेदी होणाऱ्या सोयाबीनसाठी आर्द्रतेची मर्यादा 12% 15% वाढवली। माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे यांच्या मागणीला यश। त्यामुळे 4,892 रुपये हमी भावानं आता सोयाबीनची खरेदी होणार। वाशिमकडून हिंगोलीकडे जाणाऱ्या भरधाव एसटीची एका दुचाकीला धडक। अपघातात दोघांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा। अकोला हैदराबाद महामार्गावरती रास्ता रोको। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।